पांढरा शुभ्र कुर्ता, पांढरी विजार, पायात कोल्हापुरी पायतान आणि मुखात मधात घोळवलेली अस्सल गावरान भाषा. कधी अभंग, कधी गावाकडची गाणी, तर कधी शेरोशायरी. आता मी हे सगळं वर्णन कुणाचं करतोय हे एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेलच. हे वर्णन आहे कॅप्टन खरातच्या गाजणाऱ्या 58 व्हिडिओजना आपल्या एका व्हिडिओने टक्कर देणारे राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री, दिंडोरीचे राष्ट्रवादीचे आमदार श्रीमान नरहरी झिरवाळ. मंत्रालयाच्या जाळीवर उडी टाकण्याची हिंमत असो किंवा अजितदादांच्या बंडात सहभागी होणं असो, नरहरी झिरवाळ सेंटर ऑफ अट्रॅक्शन कायमच राहिलेत. पण झिरवाळांनी शासकीय निवासस्थानात एका तृतीयपंथीयाशी शय्यासोबत केली. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि चर्चा सुरू झाली, हा तृतीयपंथी नेमका आहे तरी कोण? या तृतीयपंथीयासोबत झिरवाळांचं कनेक्शन कधी जुळलं? तृतीयपंथीय नेमका आहे कुठला? तृतीयपंथीनं हे सगळं ठरवून केलं की तोही या व्हिडिओ कांडचा बळीच आहे? या तृतीयपंथीयाची सलगी आणखीन कुणाकुणाशी आहे, सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सगळ्यात आधी काय घडलं ते जरा थोडक्यात सांगतो. बुधवारी म्हणजेच 25 मार्चला रात्री उशिरा नरहरी झिरवाळ यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. ज्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की शासकीय निवासस्थानामध्ये तृतीयपंथी व्यक्ती मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत गादीवर बसलाय. शेजारी चिकनचं ताट आणि दारू आहे. त्यानंतर तो तिथंच कपडे बदलताना दिसतोय. नंतर तो झिरवाळांच्या गादीवर झोपताना दिसतो, वगैरे वगैरे वगैरे. हे सगळं चव्हाट्यावर आलं आणि सोबत एक नाव समोर आलं, पवन यादव. माध्यमांमध्ये असलेल्या माहितीनुसार गोरेगावच्या यादव कुटुंबात पवनचा जन्म झाला. त्यानंतर जवळजवळ वयाच्या 10-12 वर्षापर्यंत आपल्यात होणाऱ्या नैसर्गिक बदलाबाबत त्याला काहीच कल्पना नव्हती. पण त्यानंतर पवनला त्याच्यामध्ये होत असलेल्या बदलाबद्दल हळूहळू जाणीव व्हायला लागली. पण लहानपणी पवनच्या या बदलामुळं त्याचा फटका त्याच्या कुटुंबातल्या लोकांना व्हायचा. पवनचे वडील हे ते राहत असलेल्या बिल्डिंगचे, सोसायटीचे सेक्रेटरी होते. मात्र पवनमध्ये होणारे बदल आणि त्यातून होणारा त्याचा तिरस्कार यामुळे त्यांना आपलं सोसायटीमधील सेक्रेटरीचं पदही सोडावं लागलं होतं. घरच्यांचा होणारा अपमान आणि आपल्यामध्ये होत असलेले बदल यामुळे काही महिने पवननं घरामधून बाहेर पडणं सोडलं होतं. एवढंच नाही तर त्याच काळात त्यानं एकदा स्वतःला संपवण्याचाही प्रयत्न केला होता. शाळेत सुद्धा पवनला अनेक वेळा हेटाळणीचा सामना करावा लागत होता. पण त्यातून सावरत त्यानं आपली शिक्षणाची जिद्द कायम ठेवली आणि 10वी फर्स्ट क्लासमधून पास झाला. त्यानंतर त्याने 2015 साली मुंबईच्या एका कॉलेजमध्ये सायन्सला ॲडमिशन घेतलं. घराबाहेरचा तिरस्कार सोसतानाच पवनला घरीही यातनाच मिळाल्या. पवनवर त्याच्या नात्यातल्या लोकांनीच अत्याचार करायचा प्रयत्न केला. पवनने याची तक्रार गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये करण्याचा प्रयत्न केला. पण फक्त तृतीयपंथी असल्यानं त्याची तक्रार घेण्यात आली नाही असा दावा खुद्द पवनने आपल्या एका इंटरव्ह्यूमध्ये केला. तृतीयपंथी असल्यानं कॉलेजमध्येही प्रवेश नाकारल्याचा आरोप पवनने केला. आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पवनने पदवीनंतर कायद्याचं शिक्षण घेतलं. मालाडच्या CWC कॉलेजमध्ये वकिलीला ॲडमिशन घेतलं आणि 2021 मध्ये त्यानं LLB पदवी घेतली. काही काळ दिंडोशी न्यायालयात वकिली केली आणि तृतीयपंथी समाजाचं त्यांच्यावरच्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम करायला सुरुवात केली. गोरेगावमध्ये उभारण्यात आलेलं तृतीयपंथीयांसाठीचं पहिलं शौचालय हे पवनच्याच प्रयत्नातून उभारलं गेलं. पवन स्वतःला महाराष्ट्र राज्य तृतीयपंथी हक्क संरक्षण आणि कल्याण मंडळाचा विधी सल्लागार आहे असं सांगतो. तर देशातील दुसरा आणि महाराष्ट्रातील पहिला महिला तृतीयपंथी वकील असल्याचं पवनने घोषित केलेलं आहे. मधला काही काळ पवनने सारथी फाउंडेशन सोबत काम केलं असल्याची माहिती समोर येते. आता ही झाली पवनची एक बाजू, पण पवनच्या आयुष्याची दुसरी बाजूही आहे जी वादग्रस्त आहे. वकिलीच्या पेशात रमलेला पवन हळूहळू राजकारणात उतरला. त्याला महाराष्ट्राचा पहिला तृतीयपंथी विधान परिषद आमदार बनायचं होतं. सुरुवातीला पवन हा काँग्रेसच्या प्रदेश महिला आघाडीच्या तृतीयपंथी सेलचा काही काळ प्रमुख होता. पण नंतर त्यानं 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आणि आपलं कनेक्शन तयार केलं. राजकारणात सक्रिय होताना त्यानं प्रत्येक आमदार, मंत्री यांच्यासोबत ओळख वाढवली, त्यांच्यासोबत फोटो काढले आणि आपलं राजकीय वजन वाढवायला सुरुवात केली. यातूनच पवनची ओळख नरहरी झिरवाळ यांच्याशी झाली आणि मग पवन हा झिरवाळांच्या अनेक कार्यक्रमात दिसू लागला. झिरवाळांच्या अनेक दौऱ्यांमध्येही पवन सोबत असल्याची चर्चा व्हायची. पवनचं झिरवाळांच्या इतकं सोबत असणं हे विधान भवन परिसरातल्या अनेक लोकांना खटकायचं. पण जेव्हा व्हिडिओ समोर आला तेव्हा झिरवाळ आणि पवन यांच्यातले संबंध उघडच झाले. पण हा व्हिडिओ समोर आलाच कसा
आणि तो समोर आणला कुणी, या दोन्ही प्रश्नांची उत्तरेही सांगतो. पण त्याआधी या प्रकरणात एंट्री होते ती पवन यादवच्या भावाची. नाव रवी यादव. रवी यादवने या प्रकरणी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार झिरवाळांसोबतचा व्हिडिओ बनवण्याचं प्लॅनिंग हे पवनचंच होतं. पवन हा झिरवाळांना ब्लॅकमेल करण्यासाठी व्हिडिओ बनवणार होता. त्यामुळे असा व्हिडिओ मी बनवणार नाही असं मी पवनला सांगितलं. पण पवनने मला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली आणि त्या धमकीला घाबरूनच आपण हा व्हिडिओ बनवल्याचं रवी यादवने कबूल केलं. रवी यादवने केलेले गौप्यस्फोट आणखीन भयंकर आहेत. पवनने याआधीही अनेक नेत्यांशी जवळीक वाढवली, त्यांच्यासोबत आक्षेपार्ह फोटो काढले, व्हिडिओजही काढले आणि त्यातून अनेक नेत्यांना धमकी दिली आणि खंडणीही उकळली. अनेक नेत्यांनी बदनामीच्या भीतीपोटी पवनसोबत सेटलमेंटही केल्याचा दावा रवीचा आहे. पवन यादव 10 दिवसांपूर्वीच झिरवाळ यांच्याकडे गेला होता. तेव्हा त्यानं लग्न करा, मंगळसूत्र द्या अशी मागणी केली होती. त्याला ट्रान्सजेंडर समितीवर पद हवं होतं. त्यासाठीही पवन झिरवाळांना ब्लॅकमेल करत होता असा दावा रवी यादव याने केलाय. पवनच्या याच उद्योगांचा रवीला कंटाळा आला होता. त्यामुळेच त्याने झिरवाळ यांना सतर्कही केलं होतं. पण तरीही झिरवाळांनी त्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्यामुळेच हे व्हिडिओ कांड घडल्याचा दावा रवीचा आहे. पवनचा एकच फंडा होता, ज्या नेत्याकडे जाईल त्यासोबत फोटो काढायचा, तो सोशल मीडियावर टाकायचा, त्यातून आपली ताकद किती आहे हे दाखवायचं आणि त्याच राजकीय कनेक्शनच्या जोरावर खंडणी मागायचा, ब्लॅकमेल करायचा. असे अनेक आरोप पवनवर याआधी झालेत. पवनचं सोशल मीडिया अकाउंट चाललं तरी त्यावर निम्मी विधानसभा दिसेल. कोण नाही त्याच्या प्रोफाईलवर? मंत्री शंभूराज देसाई, शिवसेना खासदार रवींद्र वायकर, काँग्रेसचे नाना पटोले, मंत्री संजय शिरसाट, आमदार हिरामन खोसकर अशा अनेकांसोबत पवनने स्क्रीन शेअर केले. त्यामुळे आता झिरवाळानंतर आणखीन कुणाचे व्हिडिओ समोर येणार का, पुढचा नंबर कुणाचा लागणार याची धास्ती विधान भवन परिसरात आहे. बाकी तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.